शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या कथित शहा-काटशहाच्या राजकारणाचा दुसरा अंक। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार। पालकमंत्रीपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा। मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा घेणार कुंभमेळ्याचा आढावा। संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत। धनंजय देशमुख यांचा आरोप, बी टीम चालवणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे। धनंजय देशमुख यांचा संतप्त आरोप। संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी आज संपणार। आज केजच्या न्यायालयामध्ये हजर केले जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार, तर दिल्लीमधल्या गृह विभागाच्या बैठकीला सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित राहतील। वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये आता बदल होण्याची शक्यता। 100 रुपयांमध्ये विमा देण्याचा निर्णय होणार। कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर। नॉमिनी अधिकृत वारसदार नसल्यास मृतांच्या संपत्तीवरती हक्क नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। अधिकृत वारसदारच संपत्तीचा खरा मालक, खंडपीठाकडून स्पष्ट। बेस्टच्या तिकिटांचे दर दुप्पट करण्याच्या संदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी। बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यामुळे भाडेवाढीचा पर्याय। मावळमध्ये देहू रोडमध्ये जुन्या वादामधून गोळीबार, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार नवी दिल्लीमध्ये भरणाऱ्या 98व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन। 21 फेब्रुवारीला विज्ञान भवनामध्ये होणाऱ्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये शरद पवार हे स्वागताध्यक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर राहणार। मोदी आणि ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा। आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणार। तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार। F-35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यासाठी अमेरिका राजी। अमेरिकेच्या दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली एलॉन मस्क यांची भेट। किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेने भारताच्या प्रयत्नांवरती दोघांमध्ये चर्चा। वॉशिंग्टन DC मधील ब्लेअर हाऊसमध्ये बैठक। आणि वुमेन्स प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात। गतविजेते बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सलामी। स्मृती मानधना, एलिस पेरी, गार्डनर आणि बेन मुनी यांच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।